नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात। सगळ्यात तर आधी हे बघून घ्या। माझा अख्खा दिवस गेलेला आहे आणि पाऊस तरी असा मुंबईमध्ये म्हणजे 1 तासभर विश्रांती आणि अर्ध्या तासात एवढा पडणार काय विचारूच नका। तर आता दिवसभरचं सगळं परत साफसफाई मला करावी लागली। ते करून मग मी कांदे टोमॅटो वगैरे आणायचे होते, ते जाऊन घेऊन आले। मला कांदे 2 किलो आणि टोमॅटो 1.5 किलो घेतले, तर 210 रुपये एवढे झाले दोन्हींचे मिळून। तर असा रेट आता सध्या कांदे टोमॅटोचा मुंबईमध्ये चालू आहे। आणि बाकीचं काय दूध वगैरे आणायचं ते घेऊन आले। येताना तर मी पुरती भिजून आले, जे सकाळचे कपडे घातले होते ते पूर्ण भिजलेले, म्हणजे छत्री घेऊन पण भिजलेले। तर आज मी तुमच्याशी जो व्हिडिओ शेअर करणार आहे तो असणार आहे घरातल्या ज्या वस्तू, म्हणजे आता तुम्हाला माझी खोली माहीतच आहे, तुम्हाला हे आमचं घर म्हणजे मी कसं सजवलेलं आहे। नवीन जर कोणी असतील तर माझ्या घराचा जो व्हिडिओ आहे तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देते। त्यावेळी 3 वर्ष होतात आता रिनोव्हेशन करून, तर त्यावरून खूप साऱ्या काही गोष्टी मागवलेल्या आहेत ज्या माझं काम खूप सोपं करणार आहे। तर त्या काय काय आलं बघूया, अजून थोड्या यायच्यात, पण आलेल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या तुमच्याशी दाखवते, शेअर करते मी। आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माउंट होतील व्यवस्थित त्यांच्या जागी लागतील तर तेव्हा तेही दाखवेन। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंडिंगला दाखवते की मी आता काय बदल केलेला आहे रूम मध्ये। द हिडन हिंदू कोणी वाचलं असेल तर त्याचा रिव्ह्यू जरूर सांगा, त्या पुस्तकामध्ये काय आहे हे सांगू नका। त्याच्यानंतर इव्हिल आयचं खूप हे विचारत की हे लॉकेट कसलं आहे, तर इव्हिल आयचं लॉकेट आहे हे सेम असं एक हे मागवले, खूप छान वाटलं। याची क्वालिटी छान आहे, याची लिंक पाहिजे तर मी देईन सगळ्यांची, म्हणजे सगळं बघून घेतलं। तुम्हाला कोणती हवी असेल ती कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्यांची लिंक मग मी कम्युनिटीवरती देईन। सगळ्याच लिंक देऊन काही फायदा नाही, तुम्हाला कोणत्या पाहिजेत किंवा कोणत्या वस्तू तुम्हाला चांगल्या वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। पण मी खरंच सांगेन ज्यांना इव्हिल आयचं असं हे पाहिजे आहे ना, तर हँगिंग वाला, तर हे मस्त आहे। आता मला हे माहित नाही हे कलर वगैरे राहणार आहे असा की हे करणार आहे, पण छान आहे। मोराचं बाथरूम मध्ये असं अधेसिव्ह वाला मी चिकटवलं होतं, तर हे मला वाटतं की थोडंसं मी चूक केले, कारण एक स्टीलचं एक ऑलरेडी बाथरूम मध्ये आहे अगोदरच, तर ते थोडं गंजतं, ते मला दर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला साफ करावं लागतं। तर याचं काय मी करू, मी रिटर्न देऊ की ठेवून देऊ काय कळत नाही आहे मला, हे नको वाटायला लागले मला, ठेवावं असं वाटत नाहीये। बाथरूम मध्ये खूप इश्यू होणार आहे आणि हे अधेसिव्ह मध्ये हे जे आहे ना, हे नेल पेंट लिपस्टिक ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी खूप उपयोगाचं आहे, कारण तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये ठेवताना तेव्हा ते सगळं मिक्स होतात आणि काही एक जरी गोष्ट काढायला गेली तर 17 गोष्टी पडतात। तर त्याच्यासाठी मला पाहिजे होतं, ही आहे, ही मी ठेवून देईल। काही छोट्या गोष्टी असतात, म्हणजे एवढ्या आपण बॉटलमध्ये भरून ठेवतो ना, तर त्या असतात। तर मी सर्च करताना म्हणजे ऑर्गनायझर्स सर्च करत होते किचन मध्ये, आणि तेव्हा हे मला मिळालं। तर हे कसं आहे आपण आता हे बघा, तर हे डिरेक्टली आपण असं घेऊन याच्यामध्ये काही ज्या गोष्टी ठेवायच्या, तर मी ठेवून दाखवते, याच्यानंतर कळेल आपल्याला। हे जी कपाट आहेत कपड्यांची, तर तिथे आपल्या ज्या काही छोट्या गोष्टी आहेत, जसं इनरवेअर असतील किंवा रुमाल असतील, सॉक्स असतील, तर ते ठेवण्यासाठी क्वालिटी ओके आहे, पण ह्याच्यामध्ये गोष्टी मावतात की नाही ते बघायला पाहिजे। तर हे एका साईडला मी अडकवू शकते प्रॉपर, आणि बाकी गोष्टींसाठी जागा परत होऊ शकते माझ्याकडे। हे एक मागवलंय, दुसरं जर म्हटलं हे व्यवस्थित झालं तर बघू। आता हे सेम असं बाथरूम मध्ये आहे, मग ते बघूनच मी परत मागवलं, कारण एके ठिकाणी मला हे अटॅच करायचंय। काही गोष्टी कसं होतंय की जिथले इथे राहत नाहीत, मिसप्लेस होतं, त्याच्यासाठी म्हटलं की हे पाहिजे। मला हे वाटलेलं वेगळं याच्यामध्ये, पण हे तर प्लास्टिक मध्ये वॉल माउंट मध्येच आहे, हे फक्त एक डेकोरेशनला म्हणून मागवले, पण मला याची क्वालिटी एवढी चांगली नाही वाटत आहे। प्लास्टिक मध्ये आहे, पण याला रिव्ह्यूज खूप चांगले होते म्हणून मी हे मागवलं। हे बसवल्यानंतरच दाखवते तुम्हाला मी कसं आहे काय होतं। हे पण ऑर्गनायझर आहे, बॉक्स आहे ते काचेचे, ह्याच्यामध्ये काही त्या कपाटात जो सगळा असं मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे ते कपाट, आणि हे सगळे ऑर्गनायझर्स लावल्यानंतर ते कसं होणार आहे। हे छोटेसे असे ट्रेवाले आहेत, हे आता फाडते नंतरच, तेव्हा दाखवते।
2 बॉक्सेस आहेत ते, आणि याच्यामध्ये आपलं छोटं मोठं जे सामान असतं मेकअपचं किंवा स्किन केअर किंवा अजून कोणतंही असेल तर हे ठेवू शकता. आणि मला ट्रान्सपरंट पाहिजे होतं म्हणून हे घेतलं मी. हे छान आहे, हे मला आवडलं फ्लॉवर पॉट. मी इथे ठेवण्यासाठी मागवला. हा खूप छान दिसत होता आणि जसा हा पिक्चरमध्ये आहे तसंच आहे. हे लाकडाचंच आहे, लाकूड व्यवस्थित राहिलं म्हणजे बस. खाली हा पुठ्ठा दिलाय आणि लाकडाचा आहे. हा कलर मला खूप आवडतो, पिवळा. घेण्यासारखे आहे, त्याचीच लिंक मी कम्युनिटी पोस्टला टाकेन म्हणजे ज्या मला चांगल्या वाटलं. आता ते मी तुम्हाला सांगितले की काय कसं आहे, कारण काही जणांना रिव्ह्यू मध्ये काही जणांनी चांगले टाकले, मग ते त्यांना व्यवस्थित झालं असेल म्हणजे प्रॉपर त्यांना तो हे मिळाला असेल. पण काही जणांना असं होऊ शकतं की नाही व्यवस्थित मिळाले. तर ज्याला जसा माल मिळतो तसा तो रिॲक्ट करतो. आता ह्या 2 पिलो आहेत ते मागवलेले आहेत, कारण इथं पिलो ज्या होत्या तर त्या आता यात्रेच्या वेळेला मी गावी घेऊन गेले होते, त्यामुळे हे 2 गोष्टी घेण्यात येत होत्या पिलो म्हणून. मी पिलो घेत नाही, उशी मी घेत नाही. आरोला पण सवय लावली नाही उशीची, पण सचिनला उशी लागते, बाबांना उशी लागते. मग त्यांच्या पुरत्या दोघांच्या 2 मागवल्यात. पाहुणे वगैरे आले तर काही सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतात इथं आमच्याकडे. तर ह्यानंतर मी हे करते, रेक्रॉनच्या आहेत. रेक्रॉन सर्टिफाईड आहेत, होम कम्फर्ट विथ ॲडव्हान्स्ड ECS टेक्नॉलॉजी. आता ECS टेक्नॉलॉजी हाय बल्क परफॉर्मन्स फायबर, वॉशेबल आहे, ड्युरेबल आहेत. बॅक स्लीपर, स्टमक स्लीपर दोघांसाठी आहेत. ऑप्टिमम नेक सपोर्ट मिळतोय. सॉफ्टनेस स्केल वरती याला 4 मार्किंग दिले, म्हणजे 4 पर्यंत हे दिले. बघू आता ट्राय केल्यानंतर समजणार. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे रिलायन्सच्या आहेत, तो बघू काय काय. ह्या 819 रुपयाला 2 मिळालेले आहेत, बघू तरी. ड्रीम पिलो. मी काय करते, ह्या सगळ्या गोष्टी लावून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी शेअर करते. पहिल्यांदा मी ना ह्या कपाट्याची अवस्था दाखवते तुम्हाला. मी असं सगळा पसारा झालाय, तर हे नीट करते व्यवस्थित आणि मग दाखवते. आणि इथे जर बघितलं ना तर इथे मी पुस्तकांसाठी केले, म्हणजे हा टेबल ठेवून त्याच्यावरती छान असा क्लॉथ टाकलाय आणि हा टेबल जो आहे त्याच्यावरती पुस्तकं ठेवलं. पुस्तकांसाठी जागा होत नव्हती आणि इथेच मी धूपचं ठेवलं. आणि तेच कचऱ्याची कुंडी एकतर कुठे ठेवायचा हा प्रश्न होता, कारण कसं होत होतं इथे जे आहे ते खूप इझिली दिसत होतं आणि वाकून मी एकटी कचरा टाकत होते, पण बाकीच्यांना टाकण्याचा खूप प्रॉब्लेम येत होता. म्हणून हे असंच रिकामी ठेवलं आणि इथे हे छान असं फ्लॉवर पॉट ठेवते मी. मस्त वाटते. कुठे दिसते का कचऱ्याची पेटी ते मला सांगा. आता हा कपडा थोडासा वाकडा झालाय, तो सरळ करायचा आहे मला, कारण खूप आज पसारा झालेला. आता इथं हा एवढा पसारा झालाय जो मला आवरायचा आहे सगळा. ही साडी मी काढून ठेवली होती कारण हाऊस क्वीन टिप्सवरती मला ब्लाऊजचा दुसरा पार्ट जो आहे तो टाकायचा होता, पण तो अजून शूट माझ्याकडून झालेलाच नाही आहे, कारण घरातलीच छोटी छोटी कामं करण्यात 2 दिवस एवढी व्यस्त आहे की काय विचारूच नका. आता ट्रॉली तुम्हाला दाखवते. एवढं प्रॉब्लेम होत होता, मी परवा दिवशी दाखवलं होतं तुम्हाला. आता व्यवस्थित होते, कारण त्यांनी इथले जे चॅनल आहेत ना, हे बघा, हे तुम्हाला जर दिसत असतील, हे पूर्ण नवीन टाकले त्याने. एवढा पसारा, एवढी धूळ होती, कारण सगळा पूर्ण साचा काढलेला त्याने, त्यामुळे ते पूर्ण झाडून पुसून वगैरे घेऊन झालं. आता प्रॉपर बसते. त्यात महिन्याला 15 दिवसाला मी तेल थोडंसं सोडायचे, म्हणजे ते फंक्शन व्यवस्थित करू देत म्हणून. पण आता जवळजवळ 3 वर्ष होतात, मग 3 वर्षाच्या मानाने ते खूपच चांगलं चाललंय, कारण ह्या 2 महिन्यातच प्रॉब्लेम आला त्याचा. तर चला, मी आज आवरायला एवढा वेळ लागलाय ना, भयानक म्हणजे भयानक वेळ झाला मला आज, कारण मला इथले जे होतं ना ते सगळं काढायचं होतं पूर्ण. जे सगळे तुम्हाला मी दाखवलंय अमेझॉनवरून, जे काही गोष्टी मागवल्या आणि त्या माउंट कशा केल्यात हेही दाखवते. आता इथे सगळे जे चार्जर होते ते कंटिन्युअसली इथेच राहायचे आणि इथे ठेवलं म्हटलं तरी प्रॉब्लेम, आतमध्ये तरी सगळ्या जागेचा पूर्ण गोंधळच होता. पण मी आता मगाशी म्हटलं तुम्हाला की दाखवते तुम्हाला, तर मी असं केलंय. मी आता इथे एक हे अधेसिव्ह मागवलं, म्हणजे ड्रिल मारायची गरज नाही आणि हे खूप छान आहेत. हे प्रॉपर बसलेत, म्हणजे आता बाहेर हे दिसणार नाहीत काही चार्जर वगैरे. हेडफोन, चार्जर, वायर, त्याच्यानंतर इथे टॅब जो आहे तो सुद्धा राहतोय. सेम त्याच्या खाली आता हे आहे ना, तर हे किचन ॲक्सेसरीज होत्या, किचनमधल्या गोष्टी ठेवण्यासाठी ऑर्गनायझर होते. आणि मी किचनमध्ये मागवले होते की त्याच्यामध्ये काही हळद वगैरे असं ठेवता येईल, पण तिथे मला ते ठेवूच नाही असं वाटायला लागलं. आणि नंतर लक्षात आलं की मी इथे लावू शकते, कारण ज्या पिना वगैरे असतात ना ऐन टायमाला आपल्याला सापडत नाही. तर मी हे असं केलंय. तर हे बो मला आज सापडला हा,
एक इथे क्लिप्स आणि बो आहेत. एकच बो आहे, 2-3 बो आणि हा वरती एक मोठा बो आहे. त्याच्यानंतर इथे यू पिन्स ठेवल्यात. त्याच्यानंतर इथे जे आहे ते इथे सगळ्या सेफ्टी पिन ठेवल्यात आणि इथे जे आहे ते सगळ्या बॉबी पिन्स ठेवलेल्या आहेत. आणि इथे हे बाकीचे सगळं व्यवस्थित लावून ठेवलंय, म्हणजे प्रॉपर मला सापडेल सगळं. ह्याच रॅकची काही गरज नव्हती. आता किचनमध्ये म्हटलं तर इथे ठेवलं. मिक्सर पण इथेच ठेवलेलं आहे, कारण बाहेरच लावतोय मिक्सर, आतमध्ये जागा नाही आहे. आणि ह्या बाकीच्या गोष्टी अशा ठेवल्यात ऑर्गनाईज करून प्रॉपर. आणि इथे हे आरवची कलाकुसर आहे. इथे सगळे हेडफोन अडकवलेत. हे सगळे आरवने केलेलं आहे. बदनामी नाही करत आहे मी, तुझी कलाकुसर दाखवते मी, समजलं. आणि एक गोष्ट इथे केले ती म्हणजे ही छान इथे केलंय मी, कारण मी इथे बसून व्हिडिओ करते. आता ते चप्पल पावसातून ओले त्यामुळे मी तसे लावलेत ते तिथे. इथे बसून व्हिडिओ करते त्यामुळे इथला हा जो बॅकग्राऊंड जे आहे ना, तर हे असं दिसावं इमेज म्हणून मी तिथे ते फुलदाणे आणि ते छोटंसं लावलंय. एंट्री केल्यावर सुद्धा छान वाटावं म्हणून. दाखवते की. तर अजून काही गोष्टी कुठं आहे चित्र घेऊन इकडे. अजून काही गोष्टी आहेत त्या मला वाटते उद्यापर्यंत येतील. उद्या किंवा परवापर्यंत 2-3 येतील, त्या दाखवेनच. आणि हे आरवणं कशासाठी बाळा हे चित्र आहे खरं? उद्यासाठी. उद्या चित्रकला स्पर्धा आहे ना, त्याच्यामुळे. क्रिकेटचं खेळणारच तू सवंगडी. छान आहे. काढ असं काढायचं आहे त्याला प्रॉपर. आता ते गडद अजून दिसणार नाही, आपण उद्या त्यांना ते काढायचे विषय दिलेले आहेत काही. तर आता 11:30 वाजलेत, कारण ह्याचा अभ्यास होता लिखाणाचा फार, तर तो करत बसलेला, त्याच्यामुळे थोडा वेळ झालाय. आता ह्यांना उद्या सुट्टी आहे. आरवला सुट्टी नाही आहे उद्या स्कूल आहे आरवचं. तर मग चला आजच्या पुरतं बाय बाय. परत आपण भेटू.